वारी जवळ आली, पण रस्ते पुलांचे काम अद्याप अपूर्ण. आषाढी वारी 2 महिने राहिली. करकंब गावात असणारा सर्व शेतकरी व्यापारी, शाळकरी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी 1.5 कोटीचा पूल आमदार बबनदादा शिंदे यांनी मंजूर केला होता. प्रशासकीय अडचणी सोडून आमदार अभिजित पाटील यांनी प्रयत्न केला, मात्र काम अद्याप पूर्ण नाही. गावामध्ये शासकीय कार्यालय असून रस्त्याची दुरवस्था आहे. 1 वर्षापासून काम अद्याप पूर्ण नाही. पावसाळी दिवस आहेत. पर्यायी रस्ता हा धोकादायक आहे. या मार्गावरून श्री संत निवृत्तीनाथ व इतर छोट्या मोठ्या पालखी दिंड्या येतात. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे, पण 1 महिन्यापासून काम बंद आहे. हे काम तुरंत सुरू करून हा पूल जूनच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थी व वारकरी व्यापाऱ्यांसाठी सोयीचा आहे हा सुरू करावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे. गावात येणारा मुख्य रस्ता, शुक्रवार पेठेला जोडणारा रस्ता, टिळक चौकाला जोडणारा हा रस्ता आहे, तरी चांगल्या पद्धतीने हा रस्ता करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण झाले आहे. रस्त्याला खड्डे पडले आहेत. धाकटी वेस ते शुक्रवार पेठ रस्त्याचे काम वारी अगोदर होणे गरजेचे आहे. गावातून प्रदक्षिणा सर्व पालखी, यामध्ये प्रमुख पालख्या गावात येतात. श्री संत निवृत्तीनाथ, एकनाथ, शनी महाराज, गजानन महाराज, मुक्ताबाई, तर काही पालख्या रस्ता अभावी गावाच्या बाहेरून मुख्य रस्त्याने जातात. ग्रामपंचायत प्रशासनाने, जिल्हा परिषद, स्थानिक आमदार, खासदार यांच्या कोणत्याही फंडातून व आषाढी वारीसाठी खास पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भरून निधी देऊन हे काम जलद गतीने करणे गरजेचे आहे. साधू संतांच्या पालख्या दिंड्या गावातून येतात आणि रस्त्यामुळे वारकरी नाराज होत आहे. आषाढी वारी सुखकर होण्यासाठी करकंबमध्ये लाखो भाविक येतात. त्यांच्या सेवा सुविधा व त्यांना चांगला रस्ता असणे गरजेचे आहे. पुलाचे काम 1 वर्षापासून चालू असल्यामुळे व्यापार पेठेमध्ये गावात ग्राहक येत नसल्याची खंत व्यापारी वर्गातून होत आहे. गावात व्यापारासाठी येण्यासाठी पूल, रस्ता अभावी व अरुंद रस्ते ट्रॉफिक होत असल्यामुळे व्यापाऱ्यांना तोटा होत आहे. या पुलाचे काम व रस्त्याचे काम तुरंत व्हाव्याशी मागणी सर्व करकंब ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी वर्गातून होत आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.